श्रावण महिन्यात आपल्याकडे भगवान शिवशंकराची उपासना केली जाते। याच श्रावण महिन्यात एखाद्या सोमवारी पिंडीवर मुगाची शिवामूठ वाहण्याची प्रथा देखील आहे। म्हणूनच श्रावणी सोमवारी नैवेद्याच्या पानात मुगाचं बिरडं हे हमखास केलं जातं। नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये। आज कांदा लसूण विरहित असं मुगाचं बिरडं करूयात। त्यासाठी हे हिरवे मूग मी रात्रभर भिजत घातलेत। साधारण 1-7-8 तासांनी बघा मूग अगदी छान भिजलेत। हे मूग मी वेळणीवर उपसून घेतलेत छान मोड येण्यासाठी आणि त्यावर हा असा मी सुती रुमाल झाकला आहे। साधारण 8 ते 10 तासांनी बघा मुगाला हे इतके मोड आलेत। बघा काय सुरेख मोड आलेत ना, वेळणीतूनही खाली आलेत। आता हे मूग अगदी हलक्या हाताने वर खाली करून घ्यायचे। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय त्याप्रमाणे असे उपसून घ्यायचे, म्हणजे मूग अजिबात मोडत नाहीत। आता हे मोड आलेले मूग साधारण 4-5 तास हलक्या कोमट पाण्यात भिजत घालायचे। कोमट पाण्यात असे मूग भिजवल्यामुळे सालं पटकन निघून येतात। साधारण 4-5 तासात ही अशी वरती सालं तरंगून आलेत। अलगद ही सालं आपण काढून घ्यायची। या साली अजिबात वाया घालवायच्या नाहीत। या सालींपासून आपण मस्त असा एक पदार्थ लवकरच बनवूयात। पुन्हा भरपूर पाणी घालायचं आणि हे असं हलवून घ्यायचं। बघा पुन्हा वरती सालं तरंगू लागले, ती या प्रकारे काढून घ्यायची आणि वेळणीवर हे असं पाणी ओतून घ्यायचं, म्हणजे बऱ्यापैकी सालं त्यामध्ये जमा होतात। थोडेसे मोड आलेले मूगही येतात, पण ते आपण नंतर काढून घ्यायचे। हीच प्रोसेस 2 ते 3 वेळा पुन्हा करायची, म्हणजे मुगाची सालं पटकन निघून येतात आणि उरलेले मूग मात्र हाताने सोलून घ्यायचे। जरा निगुतीने करावं लागतं, पण जेव्हा देवापुढे नैवेद्याचं पान आपण ठेवतो ना, त्या आत्मिक समाधानाला मात्र मोल नाही। सगळे मूग मी सोलून घेतलेत, दिसतायत ना अगदी मोत्यासारखे। इथे कढईमध्ये मी पळीभर तेल गरम करून घेतलंय। त्यामध्ये हिंग घालायचं आहे। या हिंगाच्या फोडणीवरच आपण हे वेळून ठेवलेले मूग घालायचे, छान परतून घ्यायचे। मूग हे हलकेसे उग्र असल्यामुळे हिंगाच्या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे। आता झाकण ठेवायचे आणि फक्त 1 मिनिटाची वाफ काढायची। झाकण काढूयात। बघा मुगाला स्वतःचं असं पाणी सुटलं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे मूग परतताना काळजी मात्र अवश्य घ्यायची, कारण मोड अगदी नाजूक असतात आणि ते मोडू शकतात। त्यामुळे मूग हलवताना अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचे। आता यामध्ये मी घरचा मालवणी मसाला घालते। हळद घालायची। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। या मुगाच्या बिरड्यामध्ये अजिबात धणा जिरा पावडर, गरम मसाले असं काहीही घालायचं नाही कारण मुगाचं बिरडं जितकं सौम्य तितकं चवीला सुरेख लागतं। मस्त असे मूग मी परतून घेतलेत। आता पुन्हा याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटाची वाफ काढून घ्यायची। झाकण काढूयात। बघा मस्त अशी वाफ बसली आहे। आता यामध्ये आदळाचे पाणी घालूयात। पाणी हे गरमच घालायचं, गार पाणी अजिबात घालायचं नाही। सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं। या प्रकारे उलटा चमचा घेऊन अगदी हलक्या हाताने हलवत बिरडं हलवून घ्यायचं, म्हणजे मोड अजिबात मोडले जात नाहीत। पुन्हा झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटांची वाफ अगदी मंद आचेवर काढून घ्यायची। बिरडं वाफेवर शिजतंय तोपर्यंत पटकन एक वाटण करून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यात अगदी मुठभर ओला नारळ, जराशी कोथिंबीर आणि पाव चमचा जिरं घेतलंय। हे अगदी गंधासारखं पाणी घालून वाटून घ्यायचं। साधारण 5-1 मिनिटं झालेली आहेत। मी झाकण काढते। अगदी हलक्या हाताने बिरडं छान हलवून घ्यायचं। आता यामध्ये हे जे आपण जिरं खोबरं कोथिंबीरीचं वाटप करून घेतलं ना, ते घालायचं। हे जे वाटप लावलं ना आपण, ते बिरड्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे।
मिक्सरचं भांडं विसळलेलं हे थोडंसं पाणी घालते. सगळं बिरडं अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचे. तर झाकण ठेवायचे आणि 5 ते 7 मिनिटं बिरडं अगदी मंद आचेवर छान शिजवून घ्यायचे. झाकण काढूयात. सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचे. बघूया आता मूग शिजलेत का. बघा, अजून एक 5 मिनिटं मूग शिजायला हवेत. पुन्हा झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटं अगदी मंद आचेवर पुन्हा बिरडं शिजवून घ्यायचे. अगदी हलक्या हाताने सगळं छान मिक्स करून घ्यायचं. बघा, बिरडं अगदी योग्य शिजलं आहे. याहून जास्त बिरडं शिजवायचं नाही नाहीतर मेण होईल त्याचं. आता बिरडं पूर्णपणे शिजलेलं आहे. आता यामध्ये गूळ घालायचं आहे. 2 आमसुलं घालते आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मूग पूर्णपणे शिजल्यावरच आपल्याला गूळ, मीठ, आमसूल घालायचे, हे मात्र लक्षात ठेवा कारण मुगाचे दाणे नाहीतर दडदडीत राहतात. आता या सगळ्या चवी छान एकजीव होण्यासाठी फक्त एक वाफ काढायची की आपलं मुगाचं बिरडं तयार. बघा, अगदी सुरेख रंग आलाय ना. मूगसुद्धा अगदी मस्त शिजलेत. मस्त असं वाफाळतं मुगाचं बिरडं नैवेद्याच्या पानात वाढायला तयार आहे. अगदी सौम्य चवीचं सात्विक असं मुगाचं बिरडं पानात वाढायला तयार आहे. एखाद्या श्रावणी सोमवारी नक्की हे मुगाचं बिरडं करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.